असं जो लातूर पॅटर्न आहे तोच पॅटर्न आम्ही पुण्यामध्ये राबवतो. आता ट्रॅडिशनल टीचिंग मेथड आहे आणि जी मॉडर्न टीचिंग मेथड आहे, आरसीसी मध्ये कशा पद्धतीने बॅलन्स केल्या जातात सर्व गोष्टी? तेव्हा सरांना BSc करण्यासाठी पुण्याला यायचं होतं, पण आमची परिस्थिती खूप गरीब वगैरे असल्यामुळे, तेव्हा परिस्थिती नसल्यामुळे सर पुण्याला नाही येऊ शकले. पण सर सर इथे येऊन स्वतः लेक्चर घ्यायचे. सर फ्रायडेपर्यंत लातूरला असायचे, विकेंडला सॅटर्डे संडे येऊन मुलांचे 3-3 तास लेक्चर घ्यायचे. कंटिन्यू जेव्हा आपला जो फ्री टाइम भेटतो त्यामध्ये पण आपल्या डोक्यामध्ये चाललं पाहिजे की आपण मुलांसाठी आणि पालकांसाठी काय करू शकतो. म्हणजे आधी सरांनी आम्हाला आधी सांगितलं की आपण पैसे कमवण्यासाठी या फील्डमध्ये नाही आलो, आम्ही मुलांना दैवत म्हणून काम करतो. वडिलांपेक्षा जास्त सरांनीच मला सोबत जास्त कंटिन्यू मी सरांसुद्धा असायचो. त्यामुळे पुणे ब्रांचसाठी आता तुमचं विजन काय नेक्स्ट 3 to 5 इयर्सचं? गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स अँड इंजिनियर्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी पुणेमध्ये आलेलो आहे, पिंपरीला, आणि रोहन सरांसोबत आज आपण पॉडकास्ट करणार आहोत, जे की RCC पुणे विभागाला पूर्णमध्ये जेवढे पण पुण्यामध्ये ब्रांचेस आहेत त्याला मॅनेज करत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्या आणि सरांचं MSc केमिस्ट्री झालेलं आहे, तर तुमच्या इनिशियल जर्नीबद्दल थोडी माहिती द्या. विश्वजित पाटील या यूट्यूब चॅनल सगळ्यांना नमस्कार. मी स्टार्टिंगला माझी जर्नी मी स्टार्ट केली होती. माझं जे एज्युकेशन झालं आहे ते माझं कम्प्लीट एज्युकेशन लातूरमध्येच झालं आहे. माझं 11th-12th मध्ये मी RCC मध्येच होतो. पण स्टार्टिंगपासून मी सरांसोबत राहिल्यामुळं सर मला आधीपासून सांगायचे की आपलं कोणतरी या फील्डमध्ये आलं पाहिजे. सरांचे मुलं पण खूप लहान आहेत. आता एक मुलगा जो आहे सरांचा तो 6th स्टँडर्डमध्ये आहे आणि आदित्य आता 12th स्टँडर्डमध्ये आहे. आदित्यचं पण एम होतं की मला डॉक्टरच बनायचं. त्यामुळं आणि माझा मोठा भाऊ पण डॉक्टर आहे, त्याचं MBBS MD मेडिसिन झालंय आणि दीदी पण आता MBBS MD गायनॅक आहे. तर मग मी असं ठरवलं होतं की मला टीचिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता, कारण स्टार्टिंगपासून मी सरांसोबत राहायचो. वडिलांपेक्षा जास्त सरांनीच मला सोबत जास्त कंटिन्यू मी सरांसोबत असायचो. त्यामुळं मला पण टीचिंगमध्ये खूप इंटरेस्ट लागला. मग सरांनी मला सांगितलं की तू पुण्याला जा. तेव्हा सरांना BSc करण्यासाठी पुण्याला यायचं होतं, पण आमची परिस्थिती खूप गरीब वगैरे असल्यामुळे, तेव्हा परिस्थिती नसल्यामुळे सर पुण्याला नाही येऊ शकले. पण सर म्हणले ठीक आहे, त्यावेळेस मी आपल्या परिस्थितीमध्ये जाऊ नाही शकलो, पण तू स्वतः पुण्याला जा, माझी इच्छा होती की तू पुण्याला गेलं पाहिजे. मग सरांनी सांगितलं की मला सरांचे एक मित्र होते धुलगुंडे सर म्हणून, ते सर परशुराम कॉलेज म्हणून SP कॉलेज आहे पुण्यामध्ये, तिथे त्यांनी BSc ला शिकवतात. मग सरांनी मला तिथं BSc ला ॲडमिशन घेऊन दिलं सर परशुराम कॉलेजमध्ये. तिथं मी BSc कंप्लीट केली. त्यानंतर माझा फर्ग्युसन कॉलेज नंबर लागला, तिथं मी MSc कंप्लीट केली. खूप साऱ्या पालकांचं सरांना असं म्हणणं आलं की सर आम्हाला पुण्याहून लातूरला आमच्या मुलांना तिथलं वातावरण वगैरे सूट नाही होत, तिथल्या मुलांना तिथं जास्त उन्हाचा वगैरे काही, असं पालकांचं खूप सारं म्हणणं आलं. मग सरांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही एक RCC पुण्यामध्ये आम्ही स्टार्ट करू. 2023ला आम्ही RCC पुण्यामध्ये आमची पहिली ब्रांच चालू केली डेक्कन नंतर आम्ही त्याच इयरला पुन्हा आम्ही परत पिंपरीमध्ये पण चालू केली. तर आम्ही 2023ला पुण्यामध्ये 2 ब्रांच चालू केल्या, RCC पिंपरी आणि पुणे. जेव्हा आम्ही ब्रांच स्टार्ट केली तेव्हा आम्हाला खूप साऱ्या पालकांचं असं म्हणणं आलं की सर जे लातूरचे टीचर आहेत ते इथं शिकवायला येतील का, स्वतः डायरेक्टर सर इथे येतील का. तर याचे जे पालकांचे जे क्वेश्चन होते ते आम्ही रिझल्ट दिला 2025ला RCC पुण्याने जो रिझल्ट दिलाय तो रिझल्ट पाहून सगळ्या पालकांच्या क्वेश्चनचे आम्ही सगळे आन्सर दिलेत की स्वतः डायरेक्टर सर यायचे, स्वतः सर इथे येऊन स्वतः लेक्चर घ्यायचे. सर फ्रायडेपर्यंत लातूरला असायचे, विकेंडला सॅटर्डे संडे येऊन मुलांचे 3-3 तास लेक्चर घ्यायचे. एक सेशन असायचं 3 hours सेशनमध्ये सर पूर्ण मुलांचं जे सरांच्या ट्रिक्स आहेत, टेक्निक्स आहेत, लातूरची फॅकल्टी सगळे पुण्याला शिफ्ट केले. त्यामुळे आमचा पुण्याचा खूप चांगला रिझल्ट आलाय. खूप सारा टाइम तुमच्या म्हणजे सरांसोबत स्पेंड केलेला एम सरांसोबत, तर अशा कुठल्या 2-4 गोष्टी तुम्ही सरांकडनं शिकलात? जेव्हा आम्ही सरांसोबत कंटिन्यू असतो तेव्हा सर आम्हाला एकच सांगतात की कंटिन्यू जेव्हा आपला जो फ्री टाइम भेटतो त्यामध्ये पण आपल्या डोक्यामध्ये चाललं पाहिजे की आपण मुलांसाठी आणि पालकांसाठी काय करू शकतो. म्हणजे RCC साठी सर आम्हाला सारखं तेच सांगायचे की तुम्ही मुलांना दैवत म्हणून काम करा. मुलांसाठी तुम्ही काम केलात ना, म्हणजे आपण त्याला फर्स्ट प्रेफरन्सवर ठेवलं. त्यांच्या ज्या काही क्युरीज आहेत, जे त्यांचे काही डाऊट्स आहेत ते जर आपण सारखं क्लिअर करत गेलो तर जेव्हा मुलांमुळेच आपल्या मुलांमुळे आपलं इन्स्टिट्यूट वाढणार आहे. तर मुलं सॅटिस्फाय असतील तरच मग ते मुलांना कसं सॅटिस्फाय ठेवता येईल, मुलांसाठी काय करता येईल, यावरच आम्ही सरांनी आम्हाला हे पण सांगितलं की तुम्ही जे अकॅडमिक मॅनेजमेंट आहे, अकॅडमिक स्ट्रॉंग असेल तर रिझल्ट येतो. असं नाही की एखादा देखावा केला, खूप मोठी बिल्डिंग आहे, सगळ्या गोष्टी खूप पॉश आहेत, यानं रिझल्ट येत नाही. काय स्ट्रॉंग असतं सर आम्हाला सारखं सांगतात, तुम्ही अकॅडमिक तर तुम्ही अकॅडमिकवर चांगलं फोकस केला तर रिझल्ट येणार आहे. रिझल्ट आल्याने ब्रांच आपली ग्रोथ होणार आहे. सरांनी आम्हाला हेच सांगितलंय, तुम्ही बिल्डिंग पॉश आहे का या असण्यापेक्षा तुम्ही अकॅडमिकवर चांगलं फोकस करा. अकॅडमिक म्हणजे काय, मुलांचं पूर्ण शेड्यूल वीकडेजमध्ये काय केलं पाहिजे, विकेंडला त्यांना DSP टाइम दिला पाहिजे, त्यांचं मंडे टू सॅटर्डे काय शेड्यूल असलं पाहिजे, त्यांना कसं आपल्या कॅम्पसमध्ये थांबवता येईल, त्यांचा अभ्यास कसा करून घेतला पाहिजे, पुन्हा त्यांच्या संडेला पेपर क्वालिटी कशी असली पाहिजे, पेपर कुठल्या
कुठल्या लेवलचे बनवले पाहिजेत. आता जर आपण बघितलं तर लास्ट नीट 2025चा पेपर बघितला आपण, तर पेपरची लेवल खूपच फिजिक्समध्ये खूपच टफ होता. त्या लेवलचे पेपर कसे बनवता येईल, त्यावर तुम्हाला काय काम करता येईल, जर यावर आपण वर्क केलं तर आम्हाला सरांचं प्रत्येक वेळेस हे सांगणं आहे, पेपर क्वालिटी, टीचिंग क्वालिटी आणि एक तुम्ही मुलांना एक DSP पॅटर्न, एक DSP तुम्ही मुलांना अवेलेबल करून दिला तर रिझल्ट 100% येईल. तर सर आम्हाला हेच सांगतं की तुम्ही या 3 गोष्टींवर फोकस केलं तर तुमचा 100% रिझल्ट येईलच. सर पुण्यामध्ये खूप सारे नॅशनल ब्रँड्स आहेत, काही लोकलचे पण ब्रँड आहेत, जे की त्यांचा एक मोठा असतो की त्यांना जास्त प्रॉफिट कशा पद्धतीने जनरेट होईल त्याच्यावरती त्यांचा फोकस असतो. तर जसं की लातूरमध्ये बघितलं गेलं तर सगळ्यात कमी महाराष्ट्रातील फीज असते लातूरमध्ये. पुण्यामध्ये तुमचं कसं आहे, विजन काय नेमकं, म्हणजे प्रॉफिट बेस आहे का की खरंच तुम्हाला विद्यार्थ्यांना दैवत मानून तुमचं? नाही, आधी सरांनी आम्हाला आधी सांगितलं की आपण पैसे कमवण्यासाठी या फील्डमध्ये नाही आलो, आम्ही मुलांना दैवत म्हणून काम करतो. आणि जर तुम्ही बघितलात बाकी क्लासेसची जर फीस तुम्ही पुण्यामध्ये इन्क्वायरी केलात तर फीस 2-2 लाख 4-4 लाख अशा फीस आहेत. पण आमची जी फीस आहे नॉर्मल फीस आहे, जे लातूरला ठेवतो ना आपण, फक्त पुण्यामध्ये काय सगळ्या गोष्टी आमच्या रेंटवर असल्यामुळं. पण बाकी क्लासेस जे तुम्ही नॅशनल ब्रँड म्हणताय त्यांची फीस आणि पुण्यामध्ये आमच्या RCC फीस कम्पेअर आमची फीस खूपच कमी आहे. आणि त्या फीसमध्ये आम्ही फीसमध्ये मुलांना सगळंच देतो, जे लातूर पॅटर्नमध्ये आपण सेम पॅटर्न पुण्यामध्ये राबवलं जातो. असं वेगळं काहीच नाही की पुण्यामध्ये आम्ही मुलांना काही वेगळ्या फॅसिलिटी देतोय, असं नाही. जो लातूर पॅटर्न आहे तोच पॅटर्न आम्ही पुण्यामध्ये राबवतो. असं नाही की आम्ही मुलांकडून इथं पैसेही करण्यासाठी, असं सरांचा कुठलाही उद्देश नव्हता. सरांचं विजन आहे की आपल्याला फक्त आपलं नाव करायचंय, RCC हा ब्रँड आहे आणि RCC साठी आपण RCC आता बाकीचे ब्रँड बघतो आपण, त्यांच्याकडे 2-2, 3-3 लाख मुलं असतात, त्यांचा रिझल्ट आणि आपल्या RCC रिझल्ट यामध्ये खूप फरक आहे. आपल्याकडे जे मुलं डॉक्टर होत आहेत ते सामान्य घरातील मुलं डॉक्टर होत आहेत. आपण असं नाही की त्याच्याकडून काही फीस घ्यायची, असं नाही. आमचं जे डेली शेड्यूल आहे ते 6 आवर्स शेड्यूल आहे. बाकीचे क्लास 3 तास शिकवतात, आम्ही मुलांना 6 आवर्स शेड्यूल घेतो. हाच फरक आहे. आम्ही तुम्ही म्हणलं क्वेश्चन खूप चांगला होता, आम्ही काही इथं पैसे वगैरे असं नाही. आमचा एक दृष्टिकोन आहे की आपल्याला मुलांसाठी काम करायचंय आणि एक रिझल्ट ओरिएंटेड काम करायचंय. येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये RCCला कसं घेऊन जाता येईल यावरच आम्ही काम करतो. तुमच्या लाईफ मधला सगळ्यात मेमोरेबल इन्सिडेंट कुठला आहे सरांसोबतचा, जे तुम्ही कधी विसरू शकत नाही, तुमच्या लाईफ मध्ये पण खूप कामाला येईल ते? मी एकदा असंच पुणे ब्रांचच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि अचानक सर आले. मी माझी कॅबिनमध्ये होती, कॅबिनमध्ये बसलो होतो आणि बाहेर खूप सारे पॅरेंट बसले होते. मग सर एकदम अचानक आले आणि मी लगेच सर आलेल्या उठून आम्ही सरांना बोलण्यासाठी गेलो. पण सरांनी आम्हाला न बोलता कॅबिनमधनं येतात, जे बाहेर पॅरेंट्स बसले होते, तर पॅरेंटचे सगळे डाऊट, त्या पॅरेंटच्या काय अडचणी आहेत, सर डायरेक्ट आमच्याकडनं डायरेक्ट पॅरेंट्स म्हणजे पॅरेंट्सला काय महत्त्व दिलं पाहिजे, म्हणजे ग्राउंड लेवलला कसं काम केलं पाहिजे, ते मला एकदम असं वाटलं की यार म्हणजे ते माझ्यासाठी खूप मेमोरेबल होतं की कसं एकदम पॅरेंट्सला कसं प्रेफरन्स देऊन कसं काम केलं पाहिजे. त्या गोष्टी सरांना खूप मला म्हणजे मला खूपच हे वाटलं की तो मला खूप मेमोरेबल इन्सिडेंट वाटला तो. सर RCCचा जो पुणे विभाग आहे त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने राहिलेला आहे? जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर RCC लातूर, म्हणजे RCC लातूर हे महाराष्ट्राला बल्क रिझल्ट देतं. पण मी RCC पुणेच्या रिझल्टबद्दल बोलणार आहे. आमची पहिलीच बॅच पासआउट झाली 2023 आमची पहिली बॅच स्टार्ट झाली होती. तर आमच्या पहिल्याच बॅचचा रिझल्ट 2025 लागला. जो ह्या रिझल्ट लागला तो आम्ही देखील शॉक झालो होतो, कारण जे आमच्या मुलांचं मार्क्स खूप कमी होते. कारण नीटचा पेपर अवघड झाल्यामुळे आमचं टार्गेट असं होतं की आमचे जे स्टुडंट होते की त्यांची कॅपॅसिटी अशी होती की ते 700 टच करू शकतील असं आम्हाला वाटत होतं. पण जेव्हा नीटचा पेपर बघितला तेव्हा सगळेच मुलांचं असं म्हणणं आलं की सर फिजिक्स खूपच टफ होतं. त्यामुळे पण आमचा सिलेक्शन रेशो आहे, आमच्याकडे आमच्या 2च ब्रँच पासआउट झाल्या होत्या, एक म्हणजे पिंपरी आणि एक पुणे. दोन्ही ब्रँचमधून 50+ स्टुडंट आहेत ज्यांचं गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटला सिलेक्शन झालंय. आमचे काही मुलं असे आहेत ज्यांनी JEEची पण एक्झाम क्वालिफाय केले, नीटची पण एक्झाम क्वालिफाय केली आणि CETची पण एक्झाम क्वालिफाय केली, म्हणजे त्यांचं तिन्ही एक्झाममधून सिलेक्शन झालंय. आमचे एक टॉपर आहे नंदनी लाटे म्हणून, तिचा एम्स हैदराबादला नंबर लागलाय. तिने आयसरची पण एक्झाम क्वालिफाय केली, आयसरला पण ती क्वालिफाय झाली. तिला JEE मेन्स मधून चांगल्या NITला पण तिचा नंबर लागला होता. पण शेवटी तिने प्रेफरन्स दिला की मला डॉक्टर बनायचं, म्हणून तिने एम्स हैदराबादला तिने प्रेफरन्स दिला. आमचे खूप सारे पुणे ब्रांचचे मुलं आता फर्स्ट इयरला BJ मेडिकल कॉलेज पण त्याला ऍडमिशन भेटलंय. म्हणजे पहिल्याच वर्षी खूप साऱ्या पालकांना असं वाटायचं की RCC लातूरमध्ये खूप फेमस आहे, पुण्यामध्ये हे काय करू शकतील का नाही. पुण्यामध्ये आपली पहिलीच बॅच पासआउट झाली, पण या बॅचचा रिझल्ट जो आला त्या बॅचनं म्हणजे आमचा रिझल्ट देऊन आम्ही प्रूफ करून दाखवलं की जे लातूरमध्ये होतं RCC लातूरमध्ये जे चालतं तेच RCC पुणे सेम फॉलो करतं. आणि जसं लातूर पॅटर्नचा जो रिझल्ट आहे तर सेम
रिझल्ट एक पुण्यनगरीला द्यायचं काम आम्ही केलंय. म्हणजे पुण्यामध्ये जर बाकी तुम्ही क्लासेस बघितले, तुम्ही नॅशनल ब्रँड म्हणताय, त्या ब्रँडचा जो रिझल्ट आहे ना ते त्यांच्या त्या डिव्हिजनचा लावत नाहीत. ते त्यांचे जे ब्रँड जे त्यांचं होम लोकेशन आहे त्यांचं, त्या लोकेशन ते रिझल्ट लावतात. पण आम्ही आरसीसी पुणे ब्रांचचा सेपरेट रिझल्ट आम्ही लावलाय. आम्ही पेपरला ऍड देताना असं नाही की लातूरचा रिझल्ट आम्ही मार्केटिंग नाही करत, आम्ही सेपरेट आमच्या ब्रांचचा रिझल्ट लावतो की आमच्या या ब्रांचमधून 50+ मुलं फर्स्ट इयरला सिलेक्ट झालेत. आमच्याकडे टोटल स्ट्रेंथ आमच्याकडे 250 स्टुडंट होते. या 250 मधून 50+ स्टुडंट गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटला जात आहेत. त्यामध्ये आम्हाला आमचा पुणे ब्रांचचा पहिल्याच वर्षी खूप चांगला रिझल्ट आलाय. कॉंग्रॅच्युलेशन सर. तर तुम्ही हा रिझल्ट आणण्यासाठी कुठल्या स्ट्रॅटेजीज फॉलो केल्यात किंवा आता करणार आहात इथनं पुढं? आमचा पॅटर्न फिक्स आहे, जो आम्हाला मोठ्या सरांनी पॅटर्न सांगितला. आमचं डेली 6 hours लेक्चर शेड्यूल असतं. त्यामध्ये फिजिक्स 2 hours, केमिस्ट्री 2 hours आणि बायो 2 hours, मॅथ असेल तर मॅथ 2 hours. या 6 hour टीचिंग नंतर आमच्या क्लासमध्ये एक DSP सेशन असतं. DSP म्हणजे डाऊट सॉल्विंग प्रोग्राम. तिथं मुलांना समजा मॉर्निंग सेशनमध्ये काही मुलं असे असतात की त्यांना क्लासमध्ये डाऊट नाही विचारू वाटत. त्यांचं म्हणणं असतं की सर मी सगळ्यांसमोर डाऊट नाही विचारू शकत, आम्हाला 1-to-1 इंटरॅक्शन झालं पाहिजे. पण आम्ही DSP सेशन ठेवले. त्या सेशनमध्ये 1-to-1 टीचरसोबत इंटरॅक्शन होतं. जो किती बेसिक लेवलचा डाऊट असेल ते स्टुडंट त्या DSP मध्ये बिंदास विचारू शकतात. सर हा माझा डाऊट आहे, तो किती बेसिक असला तरी आमच्या एकदम कधी आम्हाला सरांनी सांगितलं किती छोटा डाऊट असेल तुम्ही मुलांवर हायपर नाही व्हायचं. कुठल्या मुलाची लेवल काय असं सांगता येत नाही, तो मुलगा शून्यातून शिकून ईश्वर असू शकतो. आमचा DSP पॅटर्न हा खूप भारी आहे. आम्ही मुलांना लेक्चर नंतर आम्ही मुलांना 4 hours आम्ही त्यांना DSP कंपल्सरी केलंय. तुम्ही डाऊटला थांबा नाही तर कॅम्पसमध्ये सेल्फ स्टडीला थांबा. आणि जे मुलं आमच्या कॅम्पसमध्ये थांबतायत त्यांचे आम्ही अटेंडन्स घेतो. आम्ही काय असे व्हॉट्सअप ग्रुप बनवले, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही त्याचे अटेंडन्स पण शेअर करतो, कारण पॅरेंट्सला पण वाटलं पाहिजे की मुलं कॅम्पसमध्ये आहेत का नाही. आणि प्रत्येक 1 तासाला अटेंडन्स घेतो, हा मुलगा या टाइमला कॅम्पसमध्ये होता. काही मुलं काय करतात, आम्ही स्टार्टिंगला आम्ही आधी काय करायचो, डायरेक्ट मुलगा आउट इन आणि आउट मेसेज पाठवायचो. पण काही मुलं काय करायचे, क्लास झाला की जायचे आणि मध्येच DSP ला यायचे, एक डाऊट विचारायला बाहेर ते फिरून वगैरे यायचे. मग आम्हाला आमच्या डायरेक्टरने सांगितलं की तुम्ही प्रत्येक 1 hourला DSP अटेंडन्स घ्यायचा. मुलं पण खूप सारे मुलं DSP ला थांबायला लागले. त्यामुळे पण मुलांची खूप मेहनत, मुलांचे सगळे डाऊट वगैरे क्लिअर होत जायले. त्यामुळे मुलं एक्झाममध्ये पण जे आपल्या संडेला वीकेंडला जे आपल्या एक्झाम होते संडेला, त्या एक्झामला पण मुलं चांगला रिझल्ट देत होते. आणि आमचा दुसरा मेन पॅटर्न म्हणजे आम्ही होमवर्कचे ग्रुप बनवले. आम्ही मुलांना डेली होमवर्क देतो. तो पालकांपर्यंत आम्ही डेली आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत होमवर्क म्हणून, त्यामध्ये पॅरेंट्स ऍड असतात, त्याला आम्ही तो होमवर्क टाकतो. त्यामध्ये पॅरेंट्स पण आम्हाला खूप हेल्प करतात. आम्ही होमवर्क टाकला की पालक त्या मुलांकडून तो होमवर्क करूनच घेतात. आता तुम्ही म्हणसाल सर एका स्कूल टाईप आहे का, थोडं पुण्याचा पॅटर्न थोडं वेगळं असल्यामुळं स्ट्रेंथ लातूरमध्ये स्ट्रेंथ खूप असते, पण आमच्या पुण्यामध्ये आमच्या क्लासरूममध्ये आम्ही 6 to 70 मुलं मॅक्झिमम बसू शकतो. कारण इथला पॅटर्न थोडा वेगळा असल्यामुळे इथल्या मुलांना, लातूरमध्ये कसं असतं आपण एका बॅचमध्ये 100 किंवा 200 स्टुडंट बसवतो, पण पुणे थोडा पॅटर्न वेगळा असल्यामुळे, आमची लिमिटेड स्ट्रेंथ असल्यामुळे आणि प्रत्येक स्टुडंट आमचं 1-to-1 फोकस असतं. प्रत्येक मुलांना होमवर्क केला का नाही, त्यामुळे काय होतं की मुलं अभ्यास करतायत की होमवर्क चेक करतात. म्हणून आम्ही डेली सॅटर्डेला त्यांच्या नोटबुक जमा करतो, त्यांचा होमवर्क पण आम्ही स्वतः चेक करतो. जर होमवर्क त्यांनी केला नसेल का केला नाही, त्यामुळे मुलं खूप चांगलं त्या अभ्यासामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. त्यांचं पण फोकस वाढतंय, त्यांचा पण इंटरेस्ट वाढतोय. DSP प्रोग्राम असेल, फॅकल्टीचं फोकस असेल, 1-to-1 इंटरॅक्शन असेल, अशा गोष्टीमुळे आम्हाला रिझल्टमध्ये खूप सारा फायदा झालाय. येस. आमची JEEची पण फर्स्ट बॅच पासआउट झाले. तर COPला आमचे 5 मुलं क्वालिफाय झाले, COPला सिलेक्ट झाले. 3 मुलं NITला सिलेक्ट झाले, 2 मुली आहेत त्या ISERला सिलेक्ट झाल्या आणि 1 मुलगा आहे तो IITला क्वालिफाय झालाय. हा आमचा पहिल्या वर्षाचा रिझल्ट आहे JEE बॅचचा. RCC आमच्याकडे 40 स्टुडंटची बॅच होती. 40 स्टुडंटमधून आमचे 10 स्टुडंट सिलेक्ट होत आहेत. म्हणजे हा सांगायला आम्हाला खूप अभिमान वाटतो, कारण जर आपण मार्केटमध्ये बघितलं बाकी क्लासेसला, आम्ही तर आमच्या साईडला 2-3 क्लास आहेत, त्यांच्याकडे JEEला 300-400 मुलं आहेत. तर 300-400 मुलांमधून तुम्ही 20-30 मुलं सिलेक्ट करताय, हा रिझल्ट नाही ना. स्ट्रेंथ कमी असून पण आम्ही एवढा चांगला रिझल्ट दिलाय. त्यामुळं COPला पहिल्याच वर्षी पुण्यातून, RCC पुण्याबद्दल बोलतो मी, यामध्ये लातूरचे मुलं तर मिक्स केले तर लिस्ट खूप मोठी होईल. मी फक्त RCC पुण्याबद्दल सांगतो. COPला आमचे फर्स्ट बॅच जी पास होईल त्यामध्ये 5 मुलं आमच्या COPला लागतात. 40 मुलांमधले 5 मुलं, त्यामध्ये NIT पण आहे, त्यामध्ये IIT पण आहेत. म्हणजे एक चांगली टीम जी आम्हाला मोठ्या सरांनी पुण्यामध्ये दिली ना, ती बेस्ट आहे. तोच आम्ही पॅटर्न सरांनी सांगितलं पॅटर्न आम्ही फॉलो करू, त्यामुळे एक रिझल्ट चांगलाच. आता नेक्स्ट बॅचला तर आमचा एवढा चांगला रिझल्ट आहे, कारण आम्ही आत्तापासून प्लॅनिंग करतोय. कारण JEEचं ठीक आहे, JEEचे पेपर एवढे काही अवघड नव्हते, पण जो नीटचा पेपर होता, तो पेपरची लेवल आता आम्हालाही समजली आहे की मुलांना कुठल्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे नीटच्या पण मुलांना JEE लेवल, JEE ॲडव्हान्स लेवल शिकवलं पाहिजे. ते पण आता आमच्या लक्षात येणाऱ्या बॅचमध्ये RCC पुण्याचा 2020 एवढा रिझल्ट भारी असेल ना, तेव्हा आपण परत भेटू. येस, डेफिनेटली. येस सर. तर पुण्यामध्ये इतके सारे मोठाले नॅशनल ब्रँड्स आहेत ज्यांचे की मार्केटिंग किंवा त्यांचे व्हॅल्युएशन वगैरे हजारो करोडमध्ये असते. आता आपण इंस्टाग्रामवरती वगैरे, युट्यूबला पाहतो. तर RCC कशा पद्धतीने कॉम्पीट करणार आहे आता त्याच्यासोबत?
हां, पुण्यामध्ये बघितलं तर प्रत्येक ब्रँड पुण्यामध्ये आहेच. कारण पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणतात आणि प्रत्येक प्रत्येक ब्रँडला असं वाटतं की आपलं पुण्यामध्ये क्लास असलाच पाहिजे. तर खूप सारे ब्रँड पुण्यामध्ये आहेत. पण जे मार्केटिंगचं तुम्ही बोललात ना, खूप सारे क्लास असे आहेत की ते खूप कॉलेजमध्ये जाऊन खूप हाय-फाय मार्केटिंग करतात स्कूलमध्ये जाऊन. ते प्रिन्सिपलला हे हाय-फाय मार्केटिंग करणं, हाय-फाय लोकं ठेवणं, कसं आपल्या समोरच्या स्कूल प्रिन्सिपलला त्यांना कसं इम्प्रेस करता येणं, अशी त्यांच्याकडे टीम आहे. पण आम्ही जे मार्केटिंग करतो ते आमची सगळी मार्केटिंग ग्राउंड लेवलला असते. ग्राउंड लेवलला म्हणजे आम्ही स्टार्टिंगला आम्ही स्कूलमध्ये जातो, आम्ही म्हणत नाही की तुम्ही आमच्याकडे या, आमच्या एक्झाम द्या. त्यांना आम्ही फक्त एक सांगतो, तुम्ही आमच्या अशी टीचिंग मेथड बघा, तुम्ही आमच्या क्लासला डेमोला या, आमच्या क्लासचे डेमो करून बघा, डेमो करून टीचिंग मेथड बघून तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन घ्या. मग खूप सारे जेव्हा आम्ही फाउंडेशन स्टार्ट करतो आफ्टर 10th, फाउंडेशनला खूप सारी मुलं येतात डेमोसाठी. आणि असं एक पण मुलगा नाही आतापर्यंत आम्ही बघतोय पुण्यामध्ये, एकही मुलगा असा नाही की तो डेमो करून ऍडमिशन नाही घेतलं. सगळे ऍडमिशन आमच्या डेमो थ्रूच होतात. मुलं येतात, डेमो करतात, त्यांना आमची टीचिंग मेथड, आमची जी आम्ही टीचिंग स्मार्ट मेथड तयार केली ते मेथड बघून असं आतापर्यंत एक पण मुलगा असा नाही की तो आमच्याकडे डेमोला आलाय आणि तो असे सोडून गेलाय. तर आम्ही सर हायफाय मार्केटिंग असं काही करत नाही. आम्ही पण स्कूलमध्ये जातो, पण आम्ही स्कूलमध्ये जाताना फक्त आम्ही आरसीसी काय आहे, आमचा काय रिझल्ट आहे, आमच्या कुठल्या मुलांचा रिझल्ट येतो, आता बाकीचं आपण नॅशनल ब्रँड बघितले ते काय करतात, 1-2 मुलं जे टॉपर असतात, हुशार मुलगा ते रिझल्ट देणार आहे, त्या स्कूलमध्ये जायचं, ते 2-3 टॉपर मुलं उचलायचे, त्यांचा रिझल्ट आणायचा, त्यांच्यावर दोघा-तिघावर मार्केटिंग करायचं. आम्ही मार्केटिंग नाही करत. आम्ही बल्कमध्ये रिझल्ट दिलाय ना, जे मुलं सामान्य घरातून येत आहेत, ज्यांचं एज्युकेशन मराठी मीडियममधून झालंय, त्या मुलांचा रिझल्ट द्यायचं काम आम्ही केलंय. त्यामुळे आमची जी मेथड आहे, आमचं सगळं फोकस आम्ही टीचिंगवर करतो. आमच्या टीचिंगमुळेच आम्ही मार्केटमध्ये सध्या आतापर्यंत टिकलोय. येस, डेफिनेटली सर. सर, तर पुण्यामध्ये अशी कुठली युनिक गोष्ट आहे आरसीसीची जी सगळ्यांपेक्षा वेगळं त्याला एक प्राधान्य देते? जेव्हा आम्हाला आरसीसी पुण्यामध्ये स्टार्ट करायचं होतं तेव्हा आम्ही म्हणजे पुणे डिव्हिजन आम्ही सर्वे केला होता. त्या सर्वे डायरेक्टर सर पण होत्या सोबत, सरांनी आम्हाला सर्वे करायला सांगितला होता. ते सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की आम्हाला की पुण्यामध्ये जे क्लासेस असतात ते फक्त वीकमध्ये 4 दिवस क्लास घेतात आणि 2 दिवस त्यांना हॉलिडे असतात. लातूर पॅटर्न तर असा नाहीये, पूर्ण वीकलीमध्ये शेड्यूल पूर्ण पॅक असतं आणि संडेला एक्झाम. तो पॅटर्न कसा पुण्यामध्ये राबवता येईल यावर आम्ही प्रत्येक क्लासमध्ये आम्ही जायचो इन्क्वायरी करण्यासाठी किंवा सर्वे केला आम्ही. प्रत्येक क्लासचं म्हणणं तेच आहे की आम्ही वीकमध्ये 4 दिवस क्लास घेतो. पण आम्हाला लातूर पॅटर्न पुण्यामध्ये चालू करायचा होता. लातूर पॅटर्नला पुणे पॅटर्न कसं करता येईल यावर मग शेवटी आम्ही चालू केलं की आमचं 6 वीकमध्ये 6 दिवस आमचा क्लास असतो. त्यानंतर संडेला आमची एक्झाम असते. सेम लातूर पॅटर्न आम्ही पुण्यामध्ये पॅटर्न राबवायला चालू केला. तेव्हा मला असं लक्षात आलं की इथले मुलं थोडं लातूरच्या मुलांसोबत कम्पेअर केलं, थोडे मुलं आळशी होते. म्हणजे यांना 6 आवर्स लेक्चर सोडून नको वाटायचं. पालक पण आम्हाला कॉल करायचे की सर की मुलांना 6-6 तास बसणं होत नाही, यांना एवढ्या सवयी नसतात पुण्यातल्या मुलांना. पण आताच आम्हाला पॅरेंट्स स्वतः कॉल करतात, सर तुमच्या पॅटर्नमुळं जो तुमचा 6 आवर्सचा पॅटर्न आहे, जो तुमचा डीएसपीचा पॅटर्न आहे, जर मुलगा सकाळी आमच्या कॅम्पसमध्ये 7ला आला तर पुण्यामधल्या कॅम्पसमध्ये कुठल्याच क्लासमध्ये असं नाही की तो 7ला आला तर एक आफ्टरनून पर्यंत थांबू शकतो. पण आमच्या कॅम्पसमध्ये जर मुलगा सकाळी 7ला आला तर संध्याकाळी 9 पर्यंत थांबायची फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल आहे. तर पालकांचं म्हणणं असं आलं की सर तुम्ही जो पुण्यामध्ये पॅटर्न चालू केला ना आरसीसी पॅटर्न, तो 6 आवर्स डेली टीचिंग शेड्यूल असेल किंवा तुमचा डीएसपी असेल मॉर्निंग 7 to इव्हनिंग 9 PM पर्यंत, तो पालकांना एवढा आवडला ना, त्याच पॅटर्ननं जो रिझल्ट दिला आम्ही, त्यामुळे सगळे पालक पण सॅटिस्फाय आहेत. आम्हालाही खूप चांगलं वाटतं की आम्हालाही खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय. अजून बघितलं तर लास्ट इयर आमच्याकडे लास्ट बॅचमध्ये आमच्याकडे आमची पहिली बॅच पास होते त्यामध्ये आमच्याकडे 200 स्टुडंट होते. त्यावेळेस आमच्याकडे 600च्या अबोव स्टुडंट आहेत. म्हणजे आम्हालाही समजतं की लातूर पॅटर्न जो आम्ही पुण्यामध्ये चालू केलाय त्याला पॅरेंट्स पण खूप चांगला प्रतिसाद देणार. येणाऱ्या काळामध्ये पूर्ण प्रत्येक एरियामध्ये जेवढे आता आमची पिंपरीला ब्रांच आहे, हडपसरला आहे, डेक्कनला आहे, पण येणाऱ्या काही काळामध्ये आमच्या प्रत्येक इथं ट्रॅफिकचा इश्यू असल्यामुळे आमचं असं विजन आहे की प्रत्येक विमाननगर असेल किंवा बानेर असेल, प्रत्येक जेवढे पुण्यात लोकेशन आहेत प्रत्येक लोकेशनला आम्ही ब्रांच काढून कसं पालकांना ट्रॅव्हलिंग कमी करून त्यांना कसं जवळ पडेल यावर आमचं वर्क चालू आहे. कारण पालकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे. येस, डेफिनेटली सर. आता ट्रॅडिशनल टीचिंग मेथड आहे आणि जी मॉडर्न टीचिंग मेथड आहे, आरसीसी मध्ये कशा पद्धतीने बॅलन्स केल्या जाते सर्व गोष्टी? जर मॉडर्न टीचिंग मेथड जर बोलायचं आजकाल तर ती काळाची गरज आहे. तसं पण आम्ही पण मॉडिफाय केलं की आमच्या क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड पण आहेत, आमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहे. पण हे स्मार्ट बोर्ड आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे खूप सारे साईड इफेक्ट पण आहेत. त्यामुळे आम्ही ट्रॅडिशनल टीचिंगवर थोडं जास्त फोकस करतो. आजकाल खूप सारे क्लास असं आहे की ते ऑनलाईन मुलांना, आमच्याकडे स्मार्ट बोर्ड आहे पण आम्ही कधी ऑनलाईन पीपीटी वगैरे दाखवत नाही. आम्ही मुलांना
आणि बोर्ड यावरच शिकवतो. कारण ते काय होतं, मुलांना त्याचे साईड इफेक्ट नाही होत. कारण मुलांना एक सवय लागते आणि ते पीपीटी वगैरे दाखवलं ते लॉंग पिरियडसाठी लक्षात नाही राहत, ते एक शॉर्ट टर्मसाठी लक्षात राहतं. त्यासाठी आम्ही जी मेथड आहे पेन आणि बोर्डच यूज करतो. आमच्या क्लासमध्ये प्रत्येक क्लासरूममध्ये स्मार्ट बोर्ड आहेतच. आमचा ऑनलाईन पण प्लॅटफॉर्म आहे, पण त्याच्या मुलांवर थोडं साईड इफेक्ट होऊ नये, ते लॉंग टर्मसाठी मुलांना कसं लक्षात राहील त्यासाठी आम्ही मुलांना पेन आणि बोर्ड याच टाईपमध्ये शिकवतो आणि मुलांना सारखं म्हणून घेतो. त्यांच्यावर खूप सारे रिव्हिजन करून घेतो. प्रत्येक संडेला आमची एक्झाम असते. प्रत्येक असा एकही संडे नाही की आमच्या क्लासची एक्झाम नसते. त्यामुळे काय होतं, तर प्रत्येक त्या वीकमध्ये मुलं पॅक असतात की संडेला एक्झाम आहे, त्या संडेची एक्झाम झाली, नेक्स्ट संडेला एक्झाम आहे. हे सगळ्या मुलांचं पॅक असतं, म्हणजे अभ्यास सोडून दुसरीकडे भरकटच जात नाही. त्यामुळं आमच्या टीचिंगचा मुलांना खूप पण आम्ही पण या स्मार्ट मेथडचा वगैरे आम्ही जास्त हे नाही करत. पुणे ब्रांचसाठी आता तुमचं विजन काय नेक्स्ट 3 to 5 इयर्सचं? आमचं पुण्याचं हेच विजन आहे की प्रत्येक एरियामध्ये पुणे खूप मोठं आहे, तर प्रत्येक एरियामध्ये आमच्या ब्रांचेस ओपन करायचं चालू आहे. सध्या आमच्या पुण्यामध्ये 3च ब्रांचेस आहेत, पण येणाऱ्या काही वर्षामध्ये आमच्या पुण्यामध्ये तुम्हाला एक 10 तर ब्रांच कमीच कमी तुम्हाला आमच्या पुण्यामध्ये दिसतील. कारण काय, पुण्यामध्ये ट्रॅफिकचा इश्यू असल्यामुळे ना मुलांना कनेक्ट व्हायला खूप टाइम लागतो. काही मुलांना ट्रॅफिकमध्ये मुलं थकून जातात, त्यामुळं मुलं आमच्या ब्रांचला कनेक्ट नाही होऊ शकत. असं खूप साऱ्या पालकांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही चाकण एरिया असेल किंवा भोसरी असेल, सर तुम्ही आमच्या एरियामध्ये पण चालू करा ना. कारण जर बाकीचे जर क्लासेस बघितले त्यांचे ते पुण्यामध्ये 10-15 ब्रांचेस आहेत, पण आमच्या 3च ब्रांचेस आम्ही एवढ्या चांगला रिझल्ट दिला 3 ब्रांचेसमधूनच. आणि प्रत्येक पालकांचं म्हणणं आहे की सर तुम्ही ट्रान्सपोर्टची व्यवस्था करा. आम्ही आता तुम्हाला ते पण दाखवलं की आम्ही ट्रान्सपोर्टच्या बस पण आहेत, पण सगळ्या एरियामध्ये सगळीकडे ट्रान्सपोर्ट देणं ते पण खूप इम्पॉसिबल आहे. त्यामुळं आमचं असं चालू आहे की आमचं हेच विजन आहे की येणाऱ्या काही वर्षामध्ये आम्ही पूर्ण पुण्यामध्ये हे आरसी तुम्हाला पसरलेलं दिसेल. आणि असं पसरून आम्हाला बिझनेस वगैरे काही करायचं नाही, फक्त आम्हाला तिथल्या मुलांना एक क्वालिटी एज्युकेशन आणि त्यांचा तो येणारा ट्रान्सपोर्टचा जो टाइम आहे तो ट्रॅव्हलिंगमध्ये ते थकून जाऊ नये, त्यांनी अभ्यासावर जास्त फोकस केलं पाहिजे. यासाठी आमचं आरसीसी पुणे असं एक जाळं बसवण्याचं आमचं काम चालू आहे. ते तुम्हाला काही वर्षामध्ये तुम्हाला ते पण दिसून येईल. हेच विजन आहे. विश्वच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, कारण त्याचं मी आता सगळं बघितलं युट्यूबचं जर्नी. तर जे मुलं ग्राउंड लेवलला, जे ग्रामीण भागातून जे मुलं येत आहेत त्यांचा MBBS जो जर्नी असतो, जे मुलं MBBSला लागलेत त्यांचा प्रत्येक तो शूट केला ना तो खूप मला आवडला की प्रत्येक मुलाची काय जर्नी असते. जे मुलं सामान्य घरातून येऊन डॉक्टर बनतायत त्यांना काय त्यांची जर्नी आहे, ते पूर्ण जर्नी यांच्या युट्यूबच्या पेजला आहे. ते मला त्यांचं काम खूप आवडलं. एकदम ग्राउंड लेवलला जाऊन ते काम करतायत, कुठलीही कुणाकडून काही अपेक्षा न ठेवता मुलांसाठी काम करतायत, सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी विश्वजी सरांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.